बुडुंग 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 बोलायची ती. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला खिशात घालून हिंडत आहेत मराठीच पोरं. तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत आहेत मराठीच पोरं रोज. कालीचरण महाराजांनी संजय क्षीरसागरच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलंय त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये? हे ह्या बाबाला एक तर काही गरजच नाही. ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती. संत महंताला मानणाऱ्यातले आम्ही लोक आहेत. संत महंता आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बा? बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय? ठीक आहे, त्यांना लय वाटतं बा काहीतरी म्हणलंय ते. मी रात्री आता बरंच बघितलं, मला टाईम नव्हता. ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसच आहे, मी कुठं असंच करतो, मी तसंच करतो. काय आणखीन बरंच सांगितलंय बा त्यांनी बाबाने. ही बाबाचा विषयच नाही ना. बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत. सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत महंतांनी टाकलं पाहिजे. आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा देशी पेल्यासारखा, त्याचं डोळे आणि ते कसं झालेलं असे बुडुंग 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 बा. त्याचा बाबा तो आहे. हां, ते काय विचित्र प्राणी आहे ना तू. तू कोणचा बाबा आहे? तो तेच आहे नाही हो, डोंगर बार तू ते हाता असं करतो बुडुंग 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 बुवा. त्याचा बुवा तो आहे. तू का बुवा आहे का हेंद्रे? काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत. आम्ही सगळ्या संत महंताला मानतो ना. तू बोलला तो आरक्षणाचा विषय काय? मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा? तेव्हा ती हिंदू माय नव्हती का मग आपल्या अंतरवालीची? ती माय नव्हती हिंदूची? तेव्हा कुठे गेला? माझ्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा कुठे गेलता तू? हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी? जो बाप शेतात काम करतो पोरं शिकितो, 1% पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती. ती हिंदू नाही का रे? ए टिकल्या, हिंदू नाही कधी? बोच्या गंज लावी तो कुठून काय आणून इतका मोठा? काय तुला काय बेअकल्यासारखा नथ घालतो का इथं? हे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत, गोरगरीब ओबीसी आहे, 12 बलुतेदार आहेत, 18 पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत. हा, ही हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात. तुमच्यासारखे इशित कुलूप लावून आत बसते. हा, डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात. तो यासारखे नाही करीत. तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ. तुला कधी बोललो का मी? तू कोण आहे मला माहीत नाही. तू वर या गळ्यात दिसतो, खाली या गळ्यात दिसतो. तुला काही बोललो बी नाही भाऊ मी. तू पुढून टिकल्याला मागून लाव कुंकून लाव, आम्ही बोलतो नाही बाबा. तुला काही बोललो का बाबा? पत्रकार बांधव मग काही चुकलं का? आम्ही गरिबाची लढाई आहे, गरिबाचे लेकरं आहेत, गरिबाचे लेकराचा आक्रोश लई आहे बाबा. तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या. तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे. ज्यावेळेस शेतमजुरी करून 1-1 रुपयाची पुंजी जमा केली, 1-1 रुपये, आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं, ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे, त्या पोराचं काय दुःख व्यसनी झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा. आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात, गाड्या उडीतात, कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात, दिवसभर लोखंड उचलितात, सिमेंट उचलितात, टपऱ्या चालितात, रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकतात, रिक्षे चालवतात, टॅक्सी चालवतात. त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा. तुम्ही पाकिटं घेऊन कीर्तन करणारा, तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरिबाच्या भावना. खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात. खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत. त्यांच्या चेहरे नतमस्तक होतात आम्ही कधी बी, गोरगरीब कधी पण. आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला? आम्ही झोपेतून उठलं राम राम म्हणतो रोज. काय माहिती तुला? काय माहिती आहे तुला बाबा? रोज झोपेतून उठले गाव खेड्यात राम राम करतो आम्ही एकमेकाला. तुला काय कळायचं बाबा? आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं. एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतंय हे विचार.
आमचं एकट्यातच आम्हाला काय बाबा, आम्ही हिंदू नाहीत का? तुला हिंदूचा एवढा कळवळा आहे, 1.5 दिवसात तुला एवढा कळवळा आला, बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला, तुला एवढा हिंदुत्वाचा कळकळा आला. तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल आहेत हे एखाद बार विचारले का? बरं आम्ही हिंदू आहेत, हिंदूत मराठा धोक्यात आला आहे, हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे, अर्धा एकटा मराठा आहे, धोक्यात आला आहे. का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण, बाकीच्या हिंदूतल्याला कसं काय दिलं? हिंदूमधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण, मग ह्या अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही? कमून थोबाड उचकटलं नाही तू? त्या किड्याला सुपारीचा गुटखा खाणारा तू आम्हाला शिकायला लागला, कसं काय तुमचा आदर करावा भाऊ? संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत. त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज. आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो, हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही. तू कोणचा बाबा, तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं? काय तो काय गुतलं होतं? तू घेतली असेल सुपारी बाबा, तो ठीक आहे, तुला काय व्हायचं असं पुढं तू होईन, तुला काय व्हायचं ते आमच्या कशाला नादाला लागतो उगाच? आम्ही काय केलं? तू गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत? 1% जर हुकलं तर आमचं उभं आयुष्य लेकराचं व्हायला जातं. उभं आयुष्य म्हणतो मी बाबा, अय बुवा, उभं आयुष्य आमचं व्हायला जातं. ए ह्यांद्रे ऐक ना, हॅलो बुवा, आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत 1% हुकत आहेत का? ए एकने 1% हुकलं ना, वावरी केलंय. किती जण दाखवू तुला वावरी केलेली? ए माईकच तोंडात धरला होता त्यांनी, मी त्याचं भाषणच बघितलं सगळं. माईक चौक ऐक, यायचा बाबा तो आहे, तू ऐक. आमचे बापाने वावरी केलेली किती दाखवू तुला? पोरगी नोकरीला नाही लागली, पोरगं नोकरीला नाही लागलं, लोकांच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बुवा तुला? ए हिंदी गाणे ऐकणारे ऐक, कोणचा धर्म चालितो? किती जण आत्महत्या केलेला दाखवू? आमच्या आईच्या कंपाळी कुंकून राहिलं, 4-4 वर्षाचे लेकरं सांभाळती, नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे. तुला काय होतं रे बोलायला बुवाचे? तुला काय होतंय? तुला काय होतंय? राग झाली, घरावर संकट आलंय, फीस भरायला नाही, फीस कालचं सांगतो बोला तुला, कालचं. ए बुवा कालचं सांगतो तुला, प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली, बापाजवळ पैसे भरायला नव्हते. बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असतात, नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या केली. घरी जातो की एकदा त्या, नुसतं उंबरा ओलंडून दाखव मला त्या घराचा. किती आक्रोश आहे. कोणचं हिंदुत्व चालितो तू? आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो, ते मान्य आहे आम्हाला. तू कोणचं हिंदुत्व चालितो? टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का? मला तुला बोलायचं नव्हतं, पण मी आधी ऐकलं नव्हतं. रात्री ज्यावेळेस मी मीडियात बाईट दिली तेव्हा ऐकलं नव्हतं. तो ती बोलायची स्टाईल होती ना, ती डेंजर होती बाबा. तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं? आतून चेडी घालतो का नाही माहीत नाही लोकाला. वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं, म्हणजे तू काय महात्मा झाला का? तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळे. तुला काय जाणीव आहे? माझ्या बापाच्या, मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही, आई स्वतःला चप्पल घेत नाही, लेकरं शिकिती. तुला काय अक्कल आहे रे? कोणता बॉल लागून गेल्यावर तू कुठला मराठ्याच्या जीवावर मोठा झालेला पाकिटा घेऊ फुकट कीर्तन करतो का तू? तुला काय हालेत आमच्या माहिती आहे का रे? काय स्टाईल होती बोलायची ती. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला. तू काय कुठं काय एखाद्या याच्यात होता काय गुडगुड्या? ते डोंगरावर बारचं नाश हात करतोय ट्याव 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 ट्याव. तू काय एक पिक्चर काढू एखादा? तू आमच्या कायला गोरगरिबाच्या नदी लागतो? तुला मराठी परवडून नाही द्यायची. ए बुवा, तुला मराठी परवडून नाही द्यायचे, तू मला खवळून घेऊ नको. मै तळपायाच्या आग फक्त मराठ्यांसाठी, डोक्यात जाती, तळपायाच्या आग मस्तकात जाते माझ्या. मी मराठ्यांना लई जपतो. माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करीत. मी कोणालाच मोजित नाही, मी आडवं मारतो कोणाला पण. तुला खरं सांगतो बाबा, मी माझ्या समाजाला मी लई जीव लावतो. तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं या राज्यात, तू काहीच करू शकत नाही. तू किती टुकार हे काय त्या भाषणात म्हणलाय जणून तो, मी बिले कोण कान आहे टुकार. त्या टुकर पोरानं खिशात घालून हिंडत आहेत मराठीचे पोरं. तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत आहेत मराठीचे पोर रोज. तुला काय, तू लय हाल येतो बाबा.
पत्रकार साहेब, तुम्हाला मी तळतळीनं सांगतो, माझ्या समाजाचे लय हाल आहेत, लय दुःख आहे माझ्या समाजाचं. माझा समाज ऊस तोडतो, हमाल्या करतो, शेतात राबतो रोज रोज, रात्रंदिवस. जर त्याचा लेकरू नाही नाव करायला लागलं आणि ते जर व्यसनी झालं तर बापाची घालमेल काय आहे तुला काय कळते रे भाऊ? कुठून आणलं कुठून नाही, बद ग सगळ्या दुनियाचं. सपाट दिसतं ह्याकडे त्याकडेला बघितलं तर. काय राव, कोणचं हिंदुत्व चालित राव तुम्ही? बाकीच्या महाराजा बघ बरं, आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात, काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे, मोठमोठाले धर्म चालवणारे. बघ ना तू, शंकराचार्य कसे आहेत, मोठमोठाले महंत कसे आहेत, पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत, किती सज्जन माणसं आहेत. हे कुठून आणले घाणी? असली असती का प्रचाराला? काय सरकार तुम्ही, काय मतदान फोडायला निघाले? काय केलं माया मराठ्याचा तिरस्कार करायला? बाबा माया मराठ्याने काय केलं तुला? तुला एखाद्या बार दुखविलं का माया मराठ्याने? माया मराठ्याने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला. एखाद्या बार तुला कुणी म्हणलं तो पाय पडते राहू लोक, हां नुसतं टिकली लावली म्हणून. काय बोलावं राव, मला बोलायलाच काय नाही राहिलं. माझ्या समाजाचं दुःखच कोणी समजून घ्या ना. कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं, कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं. कमून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही? हे देत आहे का तुमचा धर्म आम्हाला? हे उपकार फेडायला लागले का आमचे? हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी. अफगाणिस्तान पोत हानीत गेलेत मराठी हे धर्म टिकवायसाठी. ए बुवा तू वाचिव बिटनू, कोणते पुस्तक वाची तू? पुस्तकं कोणते वाची तू? ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं? राब शेतातही राबायचे, धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा. आजही तेच करतात माझे मराठी. का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा? तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून, एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील हिनवायला तू? अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे महंत, सगळ्या जाती धर्माचे महंत. एक तर शेवटचं सांगतो, एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे, तेच आम्हाला शिकवून देते. आम्ही जातपात मानत नाहीत. धर्म जे चालक आहेत, जे प्रचारक आहेत, ते धर्मात जातीभेद नको, जाती दंगली नको, धर्मात दंगली नको ही शिकवण देतात. संत तुकाराम महाराजांचा, जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो. तू कोणते पुस्तक वाची तू? आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्या ना, मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना. तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा? याचं उत्तर दे बरं. मराठ्याच्या जीवावर मोठा होतो, एवढ्याला गाड्यात हिंडतो आणि तू हे काय शिकवायला लागला? काय वाटोळं केलं माझ्या मराठ्याने तो म्हणून तू मराठ्याचं वाटोळं करायला निघाला पक्षासाठी? चांगलं नाही बाबा आहे. हां बरं का बुवा, चांगलं नाही आहे. हां चांगलं नाही. पाणी टाकी जावा इथून पुढं. धन्यवाद. बिना पाण्याचं नाही हे करावं.